आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी उमरा सर्कलमधील संबंध जनतेला मतदानासाठी आवाहन करण्यासाठी म्हणून प्रत्येक गाव भेटी दिलेल्या आहेत। पक्षानं आपल्याला असा आदेश दिला होता की प्रथमतः उमेदवारी पाहिजे असेल तर तुम्ही प्रथम जनतेमध्ये जा आणि जनतेतून प्रत्येकाचं गावोगावी जाऊन मतदाराचं मत घ्या आणि त्यानंतर उमेदवारीसाठी म्हणून तुम्ही आमच्याकडं या। त्या निमित्ताने मी प्रत्येक गावामध्ये उमरा सर्कलमधील एक फेरी पूर्ण केलेली आहे। तरी नागरिकांमधून, जनतेमधून, मतदारामधून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत असल्याकारणाने मी पक्षश्रेष्ठींना देखील सांगितलं आहे की माझ्यासोबत जनता आहे आणि मी जनतेचं काम करण्यास कटिबद्ध आहे। उमरा सर्कलमधील संबंध जनतेला देखील मी आवाहन केलेलं आहे की मी भाजप पक्षामधून उमेदवारी घेणार आहे आणि भाजप पक्षाची अशी एक नीती आहे की त्यांनी जनतेतून जो उमेदवाराचं नाव येईल त्यांनाच उमेदवार म्हणून आम्ही देणार आहोत असे सांगितल्या कारणाने मी जनतेशी संवाद साधलेला आहे। जनतेशी एकदम आपलं चांगलं नातं जुळलेलं आहे आणि जनतेनं आपल्याला भरभरून प्रतिसाद देतो अशी ग्वाही दिलेली आहे। त्यामुळे मी आपल्या उमरा सर्कलवासियांचे देखील आभार मानतो, मतदारांचे देखील आभार मानतो आणि पक्षांना देखील मी विनंती करतो की मला भाजप पक्षाचा उमेदवारी देऊन माझ्यावर एवढे बोलून थांबतो। सुपुत्र आपल्या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उभा टाकणार आहे, त्यांचं काय तुम्हाला आव्हान वगैरे वाटतं का? माझ्यासाठी प्रत्येकाचं आव्हान हे मी जनतेसमोर मांडलेलं आहे की माझ्यासमोर जे बलाढ्य उमेदवार येतील त्यांच्याबद्दल वाटत आहे। त्यामुळे जनता निश्चितच माझा विचार करेल आणि समोर कोणताही उमेदवार आला तरी त्यांना योग्य ते मतदानातून उत्तर देतील अशी मी जनतेकडून देखील अपेक्षा बाळगतो। याच्या अगोदर आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणून आपण निवडून आला, त्याच्यामुळे तुम्हाला सोबत आणि सर्वात जाणार आहे निवडणूक लढण्यासाठी। आता आपल्याला काय वाटतं या निवडणुकीसाठी? गेल्या वेळेस जी बाजार समितीची निवडणूक झाली त्यामध्ये देखील मतदारांनी मला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। लोहा तालुक्यातून मी 3ऱ्या क्रमांकावर मतदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे मला निश्चितच जनतेवर देखील विश्वास आहे की यावेळेस देखील त्यांनी माझ्यावर विश्वास करून माझ्यातल्या काही गुणांना अवगत करून ते माझ्यावर नक्कीच विश्वास करतील आणि यावेळेस देखील ते पूर्णपणे मला बहुमताने निवडून आणतील ही जनतेकडून माझी इच्छा आहे। उमरा सर्कलतील मतदार बांधवांना काय आव्हान असेल? उमरा सर्कलमधील मतदार बांधवांना माझं एकच विनंती आहे की आपल्यासमोर आतापर्यंत खूप निवडणुका झाल्या, पण या ही निवडणूक एक आगळीवेगळी आहे। कारण की या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेता हा आमदार पुत्र, खासदार पुत्र किंवा बलाढ्य आर्थिक पैसेवाले येणार आहेत। यावेळेस जनतेला माझं आव्हान हेच राहणार आहे की या सर्वांना बाजूला सारून एक गरिबाचा मुलगा काम करू होत करू आम्ही गेली 10 वर्ष झालं मारता ग्रामपंचायत सांभाळतो। त्यामुळं माझ्या देखील विकास कामावर लोकांचा विश्वास आहे। या विश्वासाला पात्र ठरवून जनता देखील मला भरभरून